महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे। राज्यातील सुमारे 9 लाख महिलांना या योजनेंतर्गत मिळणारे मासिक 1500 रुपये आता मिळणार नाहीत। त्याऐवजी सरकारने या महिलांना 500 रुपये देण्याचा नवा निर्णय घेतला आहे। हा निर्णय का घेण्यात आला, यामागील कारणे काय आहेत आणि याचा लाभार्थ्यांवर कसा परिणाम होणार आहे, चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया। माझी लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजनेची सांगड। माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मासिक आर्थिक मदत देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे। या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी योजना आहे, ज्याअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात। या दोन्ही योजनांचा उद्देश वेगवेगळा असला तरी काही महिलांना दोन्ही योजनांचा लाभ मिळत होता। मात्र काही महिलांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्याने किंवा त्यांना नमो शेतकरी योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळत असल्याने त्यांचे माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द करण्यात आले होते। यामुळे सुमारे 9 लाख महिलांचे मासिक 1500 रुपये बंद झाले होते, ज्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली होती। या पार्श्वभूमीवर सरकारने या महिलांना पूर्णपणे वंचित ठेवू नये यासाठी एक मध्यममार्ग काढला आहे। आता या महिलांना 1500 ऐवजी 500 रुपये मासिक दिले जाणार आहेत। नव्या निर्णय घेण्यामागील मुख्य कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत आणि लाडकी बहीण योजनेच्या पात्रता निकषांमधील तांत्रिक बाबी। नमो शेतकरी योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना मासिक अंदाजे 1000 रुपये मिळतात। सरकारच्या मते ज्या महिलांना ही मदत मिळते त्यांचे उत्पन्न लाडकी बहीण योजनेच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, यामुळे त्यांचे अर्ज रद्द झाले। मात्र या महिलांना पूर्णपणे योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणे योग्य नसल्याने सरकारने 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय सुमारे 9 लाख महिलांना थोडाफार आर्थिक आधार देण्यासाठी आहे। सरकारचा असा दावा आहे की या निर्णयामुळे राज्यातील सर्व पात्र महिलांना किमान काही प्रमाणात आर्थिक मदत मिळत राहील। याशिवाय हा निर्णय घेताना सरकारने योजनांच्या लाभांचे समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून कोणताही लाभार्थी पूर्णपणे वंचित राहणार नाही। काही लाभार्थ्यांना हा निर्णय अन्यायकारक वाटत आहे, कारण नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनांचा उद्देश वेगळा आहे। नमो शेतकरी योजना ही शेतीसाठी आर्थिक मदत देते, तर लाडकी बहीण योजना महिलांच्या वैयक्तिक सक्षमीकरणासाठी आहे। या दोन्ही योजनांची सरमिसळ करणे योग्य नसल्याची टीका काहींनी केली आहे। दुसरीकडे काहींच्या मते हा निर्णय या महिलांना किमान काही प्रमाणात आर्थिक आधार देण्यासाठी सकारात्मक आहे। ज्या महिलांचे पैसे पूर्णपणे बंद झाले होते त्यांना आता 500 रुपये मिळतील, जे त्यांच्या छोट्या गरजांसाठी उपयुक्त ठरू शकतात। तरीही सरकारने योजनांच्या पात्रता निकषांबाबत अधिक स्पष्टता आणणे आणि दोन्ही योजनांचे लाभ स्वतंत्रपणे देण्याचा विचार करणे गरजेचे आहे। पुढे काय, या नव्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल आणि पात्र महिलांच्या खात्यात 500 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल। सरकारने लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती आणि आधार जोडणी तपासून घ्यावी, जेणेकरून पैसे जमा होण्यास अडचण येणार नाही। याशिवाय सरकारने योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणण्यासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याचेही संकेत दिले आहेत। जर तुमच्या ओळखीतील कोणतीही महिला या योजनेची लाभार्थी असेल तर त्यांना ही अपडेट नक्की शेअर करा। तसेच सरकारच्या या निर्णयाबाबत तुमचे मत काय आहे? हा निर्णय योग्य आहे की यात सुधारणेची गरज आहे? आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा।